बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारा हत्याकांड उघडकीस आलाय। वंजारी समाजातील वढव गावचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली। वाद मिटवण्यासाठी लोणार पोलीस ठाण्यातून कॉल आल्यानंतर ते आपल्या घराच्या बाहेर पडले, पण ते पुन्हा कधीच परतले नाहीत। त्यांच्या कुटुंबाने बेपत्ता होण्याची तक्रार दिली। पोलीस ठाण्यात सातत्याने चक्रा मारल्या, पण काहीही कारवाई झाली नाही। पोलीस ठाण्यातूनच त्यांचं अपहरण झाल्याचीही चर्चा झाली, पण महिन्याभरानंतर लोणार पोलीस स्टेशन पासूनच 1 किलोमीटर अंतरावरती अशोक सोनुने यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला। धक्कादायक म्हणजे या मृतदेहाचे 2 हात आणि डोकं सुद्धा गायब झालेलं होतं, तर प्रायव्हेट पार्ट सुद्धा कापल्याची चर्चा आहे। यावरून ही हत्या किती अमानुष पद्धतीने करण्यात आली ते कळते। त्याहूनही धक्का देणारी बाब म्हणजे संबंधित व्यक्तीकडून माझ्या जीवाला धोका आहे अशा 8 तक्रारी अशोक सोनुने यांनी यापूर्वी पोलिसांमध्ये दिलेल्या होत्या, पण लोणार पोलिसांनी या तक्रारी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत। शेवटी जे व्हायचं तेच झालं। अजूनही या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे। महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित होत आहेत। याशिवाय यात पोलिसांचा सहभाग असल्याची सुद्धा चर्चा रंगली। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, जिल्ह्यातील आमदार यापैकी कोणीही या प्रकरणावरती आवाज उठवत नाहीये। स्वतःला वंजारी समाजाचे नेते म्हणून घेणारे मुंडे बहीण भाऊ देखील केव्हा बोलणार आहेत, असा संतापजनक सवाल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी उपस्थित केलाय। मागील 3 दिवसांपासून ते या प्रकरणावरती आवाज उठवत आहेत आणि त्यांच्यामुळेच हे प्रकरण चर्चेत आलंय। ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे त्याचीच माहिती सांगणारा व्हिडिओ आजचा असणार आहे। नमस्कार, मी पद्मज राणे, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। 60 वर्षीय अशोक अबाजी सोनुने हे लोणार तालुक्यातील वढव गावचे माजी सरपंच होते। त्यांच्या पत्नी लता सोनुने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती आणि भावकीतील संशयित आरोपी कैलास प्रकाश सोनुने, प्रशांत प्रकाश सोनुने आणि संतोष एकनाथ सोनुने यांच्या जमिनीच्या मालकीवरून 3 वर्षांपासून वाद सुरू होता। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून त्या संबंधीचा दावा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलाय। दरम्यान 11 मे 2025 या तारखेला अशोक सोनुने बेपत्ता झाले। त्यापूर्वी त्यांना लोणार पोलीस ठाण्यातून जमादार धोंडगे यांचा कॉल आलेला होता। त्यांनी अशोक सोनुने यांना वाद मिटवण्यासाठी बोलावलेलं होतं। त्यासाठी ते पोलीस ठाण्यामध्ये गेले, पण पुन्हा घरी आलेच नाहीत। अशोक सोनुने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी दाखल केली। दिवसामागून दिवस गेले, पण अशोक सोनुने काही सापडले नाही। कुटुंबाचा असा आरोप आहे की पोलिसांनी तातडीने काहीच कारवाई केलेली नाही। अशातच 10 जून 2025च्या सायंकाळी किरडव रस्त्यावरील मापारी गुरुकुल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। त्या मृतदेहाचे दोन्ही हात आणि डोकं सुद्धा गायब झालेलं होतं। पोलिसांनी लता सोनुने यांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं असता त्यांनी संबंधित मृतदेह त्यांचे पती अशोक सोनुने यांचा असल्याचं सांगितलंय। जमिनीच्या वादातूनच आरोपींनी एकत्र येऊन आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप लता सोनुने यांनी केलाय। आरोपींकडून आपल्या जीवाला धोका असल्याच्या 1 वर्षात 8 तक्रारी अशोक सोनुने यांनी लोणार पोलिसांमध्ये दाखल केलेल्या होत्या, पण पोलिसांनी आरोपींना कसलाही प्रतिबंध केला नाही। त्याचा परिणाम आरोपींनी सुनियोजित कट रचून सोनुने यांची हत्या केली आहे। सोनुने बेपत्ता झाल्यानंतरही कुटुंबियांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनला चक्रा मारल्या, पण पोलीस यंत्रणेनं गांभीर्य दाखवलं नाही। आता लता सोनुने यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे आणि उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। त्यातील 2 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे, तर एक मुख्य आरोपी मागील 2 महिन्यांपासून अजूनही फरार आहे। अशोक सोनुने यांची पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असं हे पीडित कुटुंब न्यायासाठी वणवण भटकत असताना लोकप्रतिनिधींकडून त्यांना काहीही सहकार्य मिळत नसल्याचं बोललं जात आहे। मागील 3 दिवसांपासून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार या प्रकरणावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली। त्यावेळी लता सोनुने यांना अश्रू अनावर झालेले होते। अशोक सोनुने अपहरण आणि हत्या या प्रकरणातील आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून पैशाच्या जोरावरती त्यांनी अनेकांना गायब केल्याचं दीपक केदार यांनी सांगितलंय। अशोक सोनुने ज्या दिवशी घराबाहेर पडले होते तेव्हा त्यांच्यासोबत कागदपत्रांची पिशवी देखील होती। त्यातील कागदपत्रे आणि त्यांचा मोबाईलही गायब झालाय। वर्षभरापासून जमिनीसाठी कोर्टात लढा देणाऱ्या अशोक सोनुने यांची हत्या ही संतोष देशमुख यांच्यापेक्षाही भयंकर असल्याचं त्यांनी म्हटलंय। एवढ्या गंभीर घटनेची चर्चा कुठेच झालेली नाहीये, त्यामुळे हे प्रकरण कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी दाबलं याचीही चौकशी व्हावी। अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची पोलिसांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा घेतली। त्यात कोणता तपास समोर आलाय? पोलिसांनी काहीच चौकशी केली नसल्याचा आरोप दीपक केदार यांनी केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तात्काळ दखल घेऊन या प्रकरणात सुद्धा SIT किंवा CID मार्फत चौकशी करावी। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं। 2 महिन्यांपासून फरार असणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करावी। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या दीपक केदार यांनी केलेल्या आहेत।
आहेत। गरीब बंजारी समाजातील पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी फक्त बुलढाणाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। बंजारी समाजासाठी वाली नाहीये का? पावसाळी अधिवेशन चालू असून पीडित कुटुंबासाठी विधान भवनात कोण बोलणार? पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बहीण भाऊ फक्त ठराविक प्रकरणावरतीच बोलणार आहेत का, असे प्रश्न दीपक केदार यांनी उपस्थित केले। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडते हे पाहणं अगदीच महत्त्वाचं ठरणार आहे। पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का? नराधम आरोपींना कठोर शिक्षा होईल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।